आणि ती काय सन्मान चिन्ह आणि त्याच्या बरोबर 1,00,000 रुपये देणार आहेत. 1,00,000 रुपये? होय. काय एवढीशी बिस्किट झाला? एक पण बिस्किट शिल्लक ठेवाय नाही, सगळा डबा मोकळा करून टाकतो आता. अहो काय करायलायसा? 1,00,000 रुपये देणार म्हणून काय बिस्किट खायला घालून मारतासा का त्या माणसासनी? काय माणूस आहे हो बाजूला. दीपे 1,00,000 रुपये? होय ऐकू, एवढ्या पैशाचं काय करायचं या विचारानच माझ्या अंगावर काटायला लागलाय बघा. सांग की सांग सांग काय काय करायचं? मी की नाही सगळ्यात पहिला एक साडी घेणार बघा. त्या चौकातल्या दुकानात सारखं बाहेर यायला लागते, मला वाईट वाटते. आता दुकानात पण जायला मिळेल का नाही? एक कशाला, 4 साड्या घे, 3 माझ्याकडनं. खरंच होय? नाही तर का तुम्हाला पण 2 टी-शर्ट घेऊया, ब्रँडेड घेऊया. ही साधी मला नाही आवडत. आणि अथर्वला 2 ड्रेस घेऊया. आणि बाई सगळ्यात पहिला आपल्या खोलीत एसी बसूया, मला लय गरम होते. होय होय नाही बसूया, एसी बसूया. पण ते ना मला की नाही 4 लोकांची देणी द्यायच्यात ग उधारी, ते देऊन टाकतो की. म्हणजे कसं आहेच का तुमचं? कसं वाटतंय की ते सारखं ह्याच्याकडे घेऊन त्याला द्या, त्याच्याकडे घेऊन याला द्या, एकदा डोक्यात ताप निघून जाते काय. तसं पण बघा आता भाऊंचे पैसे आले, पहिल्यांदा उधारी देऊन टाकतो म्हणजे मग हे काय पैसे हातात यायच्या आधीच तुम्ही स्वप्न रंगवायला लागलात होय? भाऊंना ओळखत नसल्यागत काय करताय तुम्ही? तुला माहितीये ना भाऊ पुरस्काराचे पैसे कवा घेतात का? हेच तर त्यांचं पटत नाही मला. हल्ली तर त्यांच्या आदर्शवादाचं राग यायला लागलाय मला. केतन नाही तर काय, साधारण कदा आयुष्यभर तत्व नाचवत बसायचं आहे. कधी तर घरचा विचार करा म्हणावतच नाही. ते कसला विचार करतात? हे तर लाईट बिल थकले. वडिलोपार्जित एवढं मोठं घर आहे, त्याचा 4 वर्ष झालं घरफाळा थटलाय. तो किराणा दुकानदार त्याची उधारी हायच, येता जाता बोंबलत असतोय. त्याच्या पुढनं तोंड लपवून यायला लागते. पण ह्या सगळ्याचा त्यांना काही विचार नाही. दीपा, या सगळ्याची जबाबदारी आपली आहे.